इराण इस्रायल या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या संस्थानकालीन शहरातील 3 कुटुंब दुबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणनं दुबईवर केलेले हल्ले आणि ड्रोन हल्ल्यामुळे दुबईतील परिस्थिती विशेषतः विमान वाहतूक आणि पर्यटनात तणावपूर्ण आहे. UAEची संरक्षण प्रणाली 90%हून अधिक मिसाईल व ड्रोन रोखत असली तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक नागरिक अडकले आहेत. व्यापार धीमा झालाय आणि काही देश प्रवासावर पुनर्विचार करण्यास सांगत आहेत. इराणनं केलेल्या हल्ल्यात दुबई मरीन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ड्रोन मिसाईलचा मलबा पडल्यानं काही भागात आग लागल्याची बातमी होती. या हल्ल्यांमुळे अनेक उड्डाणं रद्द झाली असून UAEची संरक्षण प्रणाली सक्षम असल्यानं थेट मोठी हानी झाली नसली तरी तणावपूर्ण वातावरणामुळे काही लोक तात्पुरतं स्थलांतर करत आहेत. दुबईतील लोकसंख्येपैकी 38% भारतीय, ज्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत, तिथे नोकरी व व्यवसायात आहेत. दरम्यान कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील अनिरुद्ध बलवान हे दुबई येथील मरीना येथे तर राजकुमार चिंचवाडे मनामा येथे वास्तव्यास आहेत. तर कविता कोल्हापुरे या सौदी येथील जिदामध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यात आहेत. दरम्यान या तिन्ही कुटुंबासोबत आपल्या मराठी यस न्यूज चॅनलने संपर्क साधला आणि माहिती घेतली. पाहूया काय म्हणाले दुबईत राहणारे आपले कुरुंदवाडकर. राजकुमारजी नमस्कार. मी कुरुंदवाडहून पत्रकार संदीप आरसू बोलतोय. राजकुमारजी, आपण सध्या इराण आणि इस्रायल या देशामधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आपण सध्या त्या भागामध्ये आता वास्तव्यात नोकरीनिमित्त वास्तव्यात आहात. त्यामुळं आता युद्धाची परिस्थिती इतकी गंभीर होत चाललेली आहे. त्यामुळे आम्हाला कुरुंदवाडकरांना आपली निश्चितपणे काळजी वाटते. त्या अनुषंगाने मराठी यस न्यूजच्या माध्यमातून आपण कसे आहात आणि कुरुंदवाडकरांना आपण काय सांगाल, तिथली परिस्थिती आता सध्या कशी आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला कॉल केलेला आहे. कृपया आपण कसे आहात ते सांगा. नमस्कार सर, थँक्स कॉल केल्याबद्दल. आहे इकडं सध्या परिस्थिती ठीक आहे, जास्त काय असं गंभीर वगैरे नाही आहे. पण कधीतरी एखादा ते कारण इथं US मिलिटरी बेस आहे, तर त्या बेसवर त्यांचा पहिल्यापासूनच हे होता, तर ते करतायत थोडंफार इकडं तिकडं. बाकी पब्लिकला किंवा लोकांना वगैरे काही कुठे त्रास नाही. ऑफिसेस वगैरे अजून पण चालू आहेत व्यवस्थित. मी बहरीन देशामध्ये राहतोय. इथं एक मनामा म्हणून एरिया आहे, तिथे राहतोय. आणि सगळ्या नागरिकांना सांगा की सध्या तरी परिस्थिती सगळी व्यवस्थित आहे, काही काळजी करण्याचं तसं जास्त कारण नाही आहे. थँक्यू. राजकुमारजी, आता सध्या मुलांची शाळा आणि तेथील बाजारची आता परिस्थिती कशी आहे? मुलांच्या शाळा वगैरे ऑनलाईन चालू आहेत सध्या तरी. बाकी शॉप्स, इथं सगळे सुपरमार्केट किंवा दुकानं वगैरे व्यवस्थित चालू आहेत. खायचे प्यायचे काही अजून प्रॉब्लेम कुठेही काही अजून आले नाहीत आणि सध्या तरी सुरळीत आहे व्यवस्थित. फक्त विमान सेवा ठप्प आहे, त्यामुळं जाणं येणं बंद आहे. काही लोकांना सौदी मार्गे जायचं असेल तर जायला सांगितलंय, पण खूप लोक जात नाही आहेत. सध्या तर म्हणतायत की आहे त्या परिस्थितीत आपण इथे चांगले आहोत म्हणून राहत आहेत. बलवान साहेब नमस्कार. मी कुरुंदवाडहून पत्रकार संदीप आरसू बोलतोय. आपण सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या देशामध्ये आता वास्तव्यात आहात. आपण नोकरीनिमित्त त्या ठिकाणी गेलेला आहात. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आता बिकट झालेली आहे आणि आपण आता ज्या ठिकाणी वास्तव्यात आहात त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, आपले कुटुंब कसे आहे याबद्दल आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अजून परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाहीये. मध्य पूर्व आशियामध्ये अजूनही काही देशांमध्ये वाद सुरू आहेत असं आहे. ते त्यांचे अंतर्गत वाद आहेत, त्यामध्ये पुन्हा अमेरिकेचा पण हात आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली असंही नाहीये. थोड्याफार प्रमाणात अजूनही ड्रोन्सचे मिसाईलचे अटॅक होत आहेत. तर UAEचं जे सरकार आहे ते मिसाईल्सला इंटरसेप्ट करून वरच्यावरच त्यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं आहे. काही वेळा त्याचे जे डेब्रीज असतात, म्हणजे मिसाईलला रोखल्यानंतर किंवा ड्रोनला रोखल्यानंतर छोटासा स्फोट होतो आणि तो जो कचरा असतो तो खाली पडतो. असं आहे. मग तो कचरा जेव्हा पडतो एखाद्या बिल्डिंगवर पडू शकतो, कोणाच्या गाडीवर, अंगावर पडू शकतो. त्यामुळे आम्हाला कंटिन्युअस अलर्ट येतात तिथे, असं असतं. आणि त्या अलर्ट आल्यानंतर आम्हाला शेल्टर घ्यायचं असतं, म्हणजे सुरक्षित ठिकाणी आपल्याला थांबायचं असतं. असं आहे, म्हणजे जेणेकरून वरून काही तुमच्या अंगावर पडू नये म्हणून. असं आहे. तर सरकार जेवढं शक्य आहे तेवढं आम्हाला मदत करायचा प्रयत्न करते. असं आहे, म्हणजे उदाहरणार्थ अन्न पदार्थांची तुम्ही साठवणूक करू शकत नाही किंवा तुम्ही
बेसिकली तुम्हाला अलर्ट्स वगैरे देता येत ते असं आहे. प्लस तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे सुरक्षा म्हणा किंवा पाणी, अन्न ते योग्य प्रकारे पोहोचते की नाही ह्याचा देखील प्रयत्न केला जातोय असं आहे. तर आहे म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. जे जनजीवन सुरळीतपणे चालू आहे नाही असं नाही, मध्येच एखाद दुसरा अटॅक होत असतो असं आहे. आणि ज्या ठिकाणी अमेरिकेच्या डिफेन्स फॅसिलिटीज आहेत, अबुधाबीमध्ये आहे किंवा अजून कतार, बहारीन या ठिकाणी आहे, तिथे ते जास्त अटॅक करायचा प्रयत्न करत आहेत असं आहे. सुदैवाने अजून जीवितहानी आपण खूप जास्त अशी झालेली नाही. काही मला वाटते 4-5 जणांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत. पण ठीक आहे, आपली भारतीय जी कम्युनिटी आहे ती म्हणजे खूप प्रमाणात आहे. जवळजवळ 40% प्रमाण आहे टोटल लोकसंख्येमध्ये आपल्या इथे. त्यामुळे सगळेजण एकत्र आहेत, एकमेकांना मदत करतायत. फ्लाईट्स पण सुरू होत आहेत, नाही असं नाही. फ्लाईट्स येत आहेत पण आहेत. थोडे डिले होतोय, नाही असं नाही. पण एकंदरीत ठीक आहे, नियंत्रणात आहे, नाही असं नाही. आता बघू, कदाचित वार लांबण्याची पण शक्यता आहे. कदाचित थोडंसं ते लांबू शकतं, पण असं नाही की एकदम कंटिन्युअस ते चालेल आणि सगळंच ठप्प होईल असं नाही होणार. पण थोड्याफार प्रमाणात ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा आपल्याला जे क्रूड ऑइल लागतं किंवा गॅस लागतो, आपण याच कंट्रीकडनं घेत असतो बरेच वेळा, त्याच्यावर थोडासा परिणाम झालेला नाही असं नाही. तर एवढंच मी सांगू इच्छेन तुम्हाला. हॅलो कविता, तू कशी आहेस? घरातील सगळेजण कसे आहेत? मुलं कशी आहेत? तिथं आता सध्या काय परिस्थिती आहे? हॅलो दादा, मी बरी आहे. इथे काही प्रॉब्लेम नाहीये. मी जद्दामध्ये राहते, सौदीमध्ये. इथे काय बॉम्ब वगैरे, मिसाईल वगैरे काहीच नाही पडलं आमच्या सिटीमध्ये आणि आसपास पण काहीच नाहीये. रियादला वगैरे आमच्यापासून ते 10-15 तासाच्या डिस्टन्सवर काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, पण आमच्या इथे काहीच नाही. आताच आपण दुबईत राहणाऱ्या आपल्या कुरुंदवाडकरांसोबत बोललो. त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती फार गंभीर नाही आणि त्यामुळे आपले कुरुंदवाडकर सुरक्षित आहेत. आपण त्यांच्या संपर्कात राहणार आहोतच. दरम्यान या सर्वांच्या सोबत कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणेचे प्रशांत पाटील देखील संपर्कात आहेत. सगळे सुरक्षित आहेत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.